काही दिवसापूर्वी मी घरातून KDMC ग्राउंडला धावण्यासाठी जात असताना जिमखाना रोड येथे विरुद्ध दिशेने रॉंग साईडने एक 4 चाकी वाहन आलं आणि त्यांनी माझ्या छोट्या मुलाला डॅश करून मला वेगात उडवून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला फरफडत नेलं. काही अंतर त्यांनी मला फरफडत नेलं आणि त्याच्यानंतर त्याने ब्रेक मारला आणि त्यानंतर तो पळून गेला. त्याने मला साधी दयाही दाखवली नाही की गाडी थांबवण्याची. त्याच्यानंतर मला माझ्या मित्रांनी आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि माझ्यावर गेल्या गुरुवारी एक गुडघ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली आणि मी आता घरी पडून आहे. अजून आरोपी सापडलेला नाही, काय सांगता? हां, आम्ही माझे नातेवाईक आणि मित्र पोलिसांशी संपर्कात आहेत, पण अद्याप त्यांना सुगाव लागलेलं नाही. ते म्हणत आहेत की आरोपी सापडलेला आहे पण हजर होत नाही आहे. त्याचा रीतसर FIR आणि आमची जबान घेतलेली आहे. हॉस्पिटलमध्ये येऊन पोलिसांनी, माझ्या घरी पण पोलीस येऊन गेलेत, पण अद्याप त्यांनी आम्हाला ठोस असं काही उत्तर दिलेलं नाही आहे. काय म्हणणं आहे तुमचं आता? काय म्हणणं आहे? मला वाटतं की त्यांनी त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी. माझ्यासारखे अनेक धावपटू कल्याण डोंबिवलीमध्ये धावत असतात आणि असे जर अपघात होत राहिले आणि जर अपघात करणारे मोकाट सुटले तर फार दुर्दैवी घटना आहे.